स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अंकली जयसिंगपूर पुलावरून नदीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे धाडसी पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले। त्यांच्या धाडस, प्रसंगावधान आणि मानवतेच्या भावनेमुळे एका तरुणाला अक्षरशः नवजीवन मिळाले। ही घटना शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी घडली। मिळालेल्या माहितीनुसार निखिल दिलीप सावंत, वय वर्ष 23, राहणार सांगोला, या युवकाने काही अज्ञात कारणामुळे अंकली जयसिंगपूर पुलावरून नदीत उडी मारली। याबाबतची माहिती डायल 112 वरून शाहरुख सय्यद यांनी तात्काळ पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच अंकली फाटा येथे वाहतूक नियंत्रण ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट पुलावरून नदीत उडी घेतली। वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जीवाची पर्वा न करता त्यांनी युवकाचा शोध घेतला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले। त्यानंतर जखमी अवस्थेतील युवकाला तातडीने सांगली शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेत युवकाच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी दाखवलेले धाडस, तत्परता आणि मानवतेची जाणीव यामुळे एका तरुणाचा जीव वाचला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। समाजासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यामुळे पुन्हा एकदा पोलीस म्हणजे जनतेचा खरा रक्षक हे अधोरेखित झाले आहे।